छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी एक चक्रवर्ती सम्राट असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या आई अशा दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या महाराणी येसूबाईंना आपण न्याय देऊ शकलोय काय? तर नाही असं त्याचं उत्तर आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसूबाईंनी हे स्वराज्य सांभाळलं। छत्रपती संभाजी महाराजांची जेव्हा औरंगजेबाने हत्या केली त्यानंतर याच येसूबाईंनी छत्रपती राजाराम महाराजांच्या रूपानं हे स्वराज्य जिवंत ठेवण्याचं काम केलं। कारण तेव्हाच्या रायगडावरच्या कारभारी त्या स्वतःच होत्या आणि त्यांनीच सगळे निर्णय घेतले हे इतिहासात नमूद केलेलं आहे। 30 वर्ष पुढे त्या मोगलांच्या कैदेत राहिल्या। मोगलांच्या कैदेतून त्या सुटून आल्यानंतर या देशात मोगलांच्या राज्याची राख रांगोळी झालेली त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली, किंबहुना त्यांनी स्वतःच ती घडवून आणली। अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी असणाऱ्या येसूबाईंना आपण कुठेवर पोचवू शकलोय? तर आपण काहीच करू शकलेलो नाही। मागच्या काही वर्षांच्या पूर्वीपर्यंत महाराणी येसूबाईंचं नाव देखील कित्येक लोकांना माहिती नव्हतं। महाराणी येसूबाईंच्या आयुष्यावर आतापर्यंत महाराष्ट्रात किती पुस्तकं लिहिली गेली, किती चित्रपट, किती सिरियल्स बनवल्या गेल्या, तर या सगळ्यांची उत्तरं 1 किंवा 0 अशीच सांगता येतील। एवढं सगळं कशाला? महाराणी येसूबाईंची समाधी आपल्याला जवळजवळ 300 वर्षांनंतर मागच्याच वर्षी सापडलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा इतिहास कितीही मोठा असला तरी आपण इतिहासाच्या बाबतीत उदासीनच आहोत। जी गोष्ट महाराणी येसूबाईंची आहे तीच गोष्ट महाराणी ताराबाईंची आहे। हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा चित्रपट रिलीज व्हायची वेळ जवळ आली। हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भारताबरोबरच जगातल्या अनेक देशांमध्ये तो रिलीज होईल। ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, चायना अशा अनेक देशांमध्ये तो पोहोचेल। आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा, आपल्या महाराणी येसूबाईंचा पराक्रम जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची ही संधी आपल्याकडे पहिल्यांदाच आलेली आहे। ज्या पद्धतीनं आपण इतर चित्रपटांचं कलेक्शन जसं भारतातलं आणि वर्ल्ड वाईड बघतो त्याप्रमाणे आपल्याला बघता येणार आहे। आपण हे बघणार आहोत की जगातल्या कोणकोणत्या देशांमध्ये आपले चित्रपट, आपला इतिहास लोक बघतात। आपल्या पराक्रमी संभाजी महाराजांची, महाराणी येसूबाईंची गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवायची संधी आज आपल्याला पहिल्यांदा मिळालेली असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटाबद्दल काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। तो बघून मला आश्चर्य वाटतं। या चित्रपटातल्या रश्मिका मंदानाच्या भूमिकेबद्दल लोकांनी आक्षेप घेतलेत। खरं तर रश्मिका ही आत्ताची भारतातली सर्वात टॉपची अभिनेत्री। इतक्या टॉपच्या अभिनेत्रीनं या चित्रपटाबद्दल काय म्हटलंय ते बघा। रश्मिका म्हणते की मी एक साऊथची अभिनेत्री असून देखील मला महाराष्ट्राची राणी महाराणी येसूबाई यांच्याबद्दलची भूमिका करायला मिळाली, याबद्दल मी माझं भाग्य समजते। आता या चित्रपटानंतर किंवा हा रोल केल्यानंतर मी निवृत्ती जरी पत्करली तरी मी समाधानानं राहू शकेन, इतकं महत्त्वाचं काम माझ्या हातून झालंय। एवढं सगळं असलं तरीही लोक तिच्याकडं आकसानं बघत आहेत। इथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे तिच्यामुळं हा चित्रपट भारतातल्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये देखील पोहोचणार आहे। तेलुगू, तमिळ मातृभाषा असलेले हजारो लाखो लोक हा चित्रपट पाहतील, त्यांच्यापर्यंत देखील महाराणी येसूबाईंचा इतिहास पोचेल, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचेल। ही पॉझिटिव्ह बाजू देखील आपण बघितली पाहिजे। आतापर्यंत या चित्रपटाबद्दल महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या आणि जबाबदार लोकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुणीही या चित्रपटाला विरोध केलेला नाही। प्रत्येकानं या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर चित्रपटाचं कौतुक केलंय, त्याचं स्वागत देखील केलंय। फक्त अनेक लोकांनी या चित्रपटातल्या संभाजी महाराजांच्या आणि येसूबाईंच्या डान्स सीनवरती आक्षेप घेतलाय। पण तरीही महाराष्ट्रातले आणि भारतातले अनेक मीडियावाले आणि अनेक यूट्यूबर्स या चित्रपटाबद्दल द्वेष पसरवण्याचं काम सर्व माध्यमांवरती करत आहेत। छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे, उदय सामंत, अमोल कोल्हे, इंद्रजित सावंत अशा ज्यांनी आतापर्यंत मीडियामध्ये दिलेली प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया तुम्ही स्वतः बघा। प्रत्येकानं असंच म्हटलंय की चित्रपटाचा ट्रेलर अगदी उत्तम आहे, छान आहे, पण त्यातल्या डान्स सीनवरती आम्हाला आक्षेप आहे, एवढंच प्रत्येकानं म्हटलंय। एवढं असताना देखील चित्रपटाला विरोध आहे, चित्रपट बंद पाडू असं कुणीही म्हटलेलं नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। पण छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी, त्याच्या दिग्दर्शकांनी म्हणजे लक्ष्मण उतेकरांनी उदयनराजेंशी बोलताना असं आश्वासन देखील दिलंय की आम्ही या चित्रपटातल्या लोकांचे आक्षेप असणाऱ्या अनेक
सीन्सचा फेरविचार करू। खरं तर अशा प्रकारच्या कलाकृतींमध्ये थोडीशी क्रिएटिव्ह लिबर्टी ही निर्मात्याला घ्यावीच लागते। महाराष्ट्रात अत्यंत गाजलेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका देखील अशाच प्रकारे थोड्याफार प्रमाणात क्रिएटिव्ह लिबर्टीच्या आधारावरच केलेली होती। या सिरियलमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिका करताना यांच्यामधले अनेक संवाद हे काल्पनिकच होते, पण तरीही ते करताना अत्यंत जबाबदारीने केले होते। त्यामुळे या सिरियलमुळे महाराष्ट्राचा हा इतिहास अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचला। अमोल कोल्हे आणि येसूबाईंच्या भूमिकेत असलेल्या प्राजक्ता गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं त्या भूमिका केल्या, ज्या पद्धतीनं ते त्या डायलॉग बोलल्या, यामुळे हा इतिहास अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचायला उलट मदतच झाली। आपण आपला इतिहास सांगायला आतापर्यंत कमी पडलोय ही गोष्ट इथं कुणीच मान्य करत नाही। प्रत्येकजण चित्रपटातल्या किंवा कुठल्याही कलाकृतीतल्या काहीतरी चुका काढून आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करायचा प्रयत्न करताना दिसतोय। महाराणी येसूबाईंच्या बद्दल विचार करताना मला मात्र असंच वाटतं की महाराणी येसूबाईंच्यावर मराठी लोकांनी म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांनी आतापर्यंत अन्यायच केलाय। आपण त्यांचं नाव जगापर्यंत घेऊन जायला कमी पडलोय, उलट जो कोणी हे नाव घेऊन जायचा प्रयत्न करतोय त्याच्या मार्गामध्ये खोडा घालण्याचं काम आपण जबाबदारीनं करतोय। महाराणी येसूबाईंनी 1689 पासून 1719 पर्यंत आयुष्यात 30 वर्ष कैद भोगली। त्या कैदेतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलानं जवळजवळ संपूर्ण भारतावर राज्य करताना बघितलं। हे सगळं असलं तरी त्याच्यानंतर मात्र महाराणी येसूबाई इतिहासाच्या पुस्तकात बंद झाल्या आणि त्या तशाच राहिल्या। पुढे त्यांचा इतिहास पुन्हा एकदा वर यायला अनेक शतकांचा काळ ओलांडावा लागला। मागच्या काही वर्षात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे विशेषतः लाखो करोडो लोकांच्या पर्यंत येसूबाईंचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचला। आता येणाऱ्या पुढच्या काळात महाराणी येसूबाईंचा हा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल। जगातले जवळजवळ 200 देश किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये तो इतिहास पोहोचेल। तिथल्या लोकांना देखील महाराणी येसूबाई माहिती असतील, ही गोष्ट नक्कीच आनंद वाटणारी आहे। म्हणजे या गोष्टीचा विचार करा की आणखी 10 वर्षानंतर भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या एखाद्या मुलाला भारताच्या इतिहासातल्या होऊन गेलेल्या महान स्त्रियांची नावं विचारली तर ती मुलं महाराणी येसूबाईंचं नाव देखील झाशीच्या राणीबरोबर घेतील। ही किती आनंदाची गोष्ट असेल। चित्रपटातल्या डान्सच्या सीनबद्दल आता कोणताच वाद खरं तर उरलेला नाही, कारण राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण उत्तेकरांनी स्पष्टच सांगितलंय की संभाजी महाराजांचा डान्सचा सीन या चित्रपटातून ते कट करणार आहेत। याशिवाय उदयनराजे, संभाजीराजे आणि इतर महत्त्वाच्या लोकांना ते चित्रपट दाखवणार देखील आहेत। त्यामुळे तो वाद आता संपला असं म्हणायला हरकत नाही आणि लवकरच हा चित्रपट आपल्या समोर येईल अशी मी आशा करतो। कारण दुर्दैवानं संभाजी महाराजांच्या बाबतीत हे असं नेहमी होत राहिले। त्यांच्यावर एखादी कलाकृती येते पण ती कुठल्या तरी कायदेशीर अडचणीत अडकून बसते आणि ती लोकांच्या पर्यंत येतच नाही। संभाजी 1689 नावाचा जो चित्रपट होता, संभाजी 1689, तो देखील लोकांच्या समोर यायला अशीच कितीतरी वर्ष गेली आणि त्यानंतर तो लोकांच्या समोर जरी आला तरी त्याचा विशेष प्रभाव जाणवला नाही। अशा गोष्टी या चित्रपटाच्या बाबतीत व्हायला नकोत। हा चित्रपट घासून आणि ठासून आला पाहिजे आणि या लोकांच्या, या महाराष्ट्राच्या, भारताच्या मनावर हा चित्रपट राज्य करणार याच्या बाबतीत मला विश्वास वाटतो। याबद्दल तुमचं काय मत असेल तर तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर मांडा। तुमचं मत मांडताना संविधानिक भाषेचा वापर करा। छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत, महाराणी येसूबाईंच्या बाबतीत, शिवाजी महाराजांच्या बाबतीत सर्वांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या मी जाणतो, पण तरी देखील अत्यंत जबाबदारीनं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये द्या। आपण त्याची चर्चा करू, आपण हा विषय पुढे रेटून नेऊ आणि हा चित्रपट महाराष्ट्रभर आणि देशभर मोठ्या प्रमाणात चालेल यासाठी प्रयत्न करू। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।